बघितलं नागपूरमधल्या या पर्यटकांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया। पहलगाममधील दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आलाय। सर्वात मोठी बातमी, दहशतवाद्याचा फोटो आपण पाहतोय। दहशतवाद्यांकडून पर्यटकांना लक्ष्य केलं जातंय। महाराष्ट्रातील 6 जणांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। मात्र या दहशतवाद्याचा सध्याचा हा सर्वात पहिला फोटो आपण साम टीव्हीवरती बघतोय। हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा पहिला फोटो हा सध्या साम टीव्हीच्या हाती लागलाय। अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून। विशाल, आपण पाहतोय हे दहशतवादी, त्यांचा पहिला फोटो समोर आला, सविस्तर माहिती या संदर्भात। हा दहशतवाद्याचा पहिला फोटो आपण साम टीव्हीवरती पाहतोय। या त्या स्पॉटवरचा फोटो आहे ज्या ठिकाणी हे दहशतवादी घुसले होते आणि जे निरपराध भारतीय आहेत त्यांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार केलेला आहे आणि हा त्यावेळेचा फोटो आहे। आपण पाहू शकतो ह्या दहशतवाद्याचा फोटो पठाणी सूट मध्ये असलेला हा दहशतवादी आहे। त्याच्या हातामध्ये एक बंदूक देखील आपल्याला स्पष्टपणे पाहू शकतो आपण। आणि त्याचा हा पाठमोरा फोटो जो आहे तो सध्या समोर आलेला आहे। आणि ज्यावेळेस ही घटना घडत होती अत्यंत निर्दयीपणे, अत्यंत क्रूरपणे हा भ्याड हल्ला त्यांनी भारतीयांवरती केलेला आहे। आणि या हल्ल्यामध्ये जवळपास 28 जे भारतीय आहेत, निरपराध भारतीय आहेत, त्यांचा जीव गेलेला आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की महाराष्ट्रातले जवळपास 6 नागरिक जे आहेत जे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते आणि त्यांना देखील याच दहशतवाद्यांनी जे आहे ते गोळी मारलेली आहे आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। आणि या घटनेनंतर आता भारत सरकार जे आहे ते अलर्ट मोड वरती गेलेलं आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलेले आहे। भारतीय सैन्य तिथं पोहोचलेलं आहे। NIA ची टीम देखील या संपूर्ण घटनेचा जो आहे ते तपास करते। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून असो किंवा स्थानिक गुप्तहेर आहेत त्यांच्या माध्यमातून असू द्या, प्रत्येक गोष्टीचे जे आहे ते अपडेट मिळवले जात आहे। इतकंच नव्हे तर पंतप्रधान मोदी देखील आपला परदेश दौरा जो आहे सौदी अरेबियाचा तो अर्धवट सोडून भारतामध्ये दाखल झालेले आहेत। आणि ज्यावेळेस भारतामध्ये दाखल झाले त्या विमानतळाच्या बाहेर येण्या अगोदरच विमानतळावरती त्यांनी अजित डोवाल असतील, त्याचबरोबर ते परराष्ट्र मंत्री जयशंकर असतील आणि त्याचबरोबर अधिकारी वर्ग असेल यांच्याबरोबर एक मीटिंग घेतली आणि या संपूर्ण घटनेचा जो आहे तो आढावा घेतलेला आहे। आता निश्चितच विशाल, धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। पहिला दहशतवाद्यांचा फोटो समोर आलेला आहे। निश्चितच ही खूप मोठी बाब म्हणावी लागणार आहे, कारण यानंतर काहीतरी ओळख पटण्यास सुद्धा मदत होणार आहे। आणि आणखी जे 4 ते 6 दहशतवादी जे अद्यापही काश्मीरमध्ये लपलेले आहेत, जम्मूमध्ये लपलेले आहेत, त्यांना शोधण्यास सुद्धा मदत होणार आहे, निश्चितच आहे। आणि हेच ते दहशतवादी आहे ज्यांनी धर्म विचारलाय त्यानंतर गोळीबार केलेला आहे, ज्यांनी धर्म सांगितला नाही, नाव सांगितलं नाही, त्यांचे कपडे काढलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना गोळ्या झाडलेल्या आहेत।